एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण दिल्लीतील जंतर मंतर परिसरात पुन्हा गोंधळ बघायला मिळतोय। जंतर मंतरवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केला गेलाय। अश्रुधुरांच्या नळकांड्याचा मारा करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय। दिल्लीतील जंतर मंतरवर सध्या परिस्थिती बिघडतेय। त्या भागामध्ये पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं बघायला मिळतंय। पुन्हा एकदा दगडफेक झालेली आहे जंतर मंतरवर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केल्याचं समजतंय। आणि याविषयी नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडतंय, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? नाही, जंतर मंतरवर पुन्हा एकदा परिस्थिती चिघळलेली असं म्हणता येईल। हिंसक वळण लागलेलं आहे आंदोलनाला। स्टेजच्या समोरची जी बाजू आहे, ज्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत, त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो टॉल्स्टॉय रोड आहे त्या भागामध्ये ही हिंसा झाल्याचं आपल्याला समजतंय। आणि तरुणांनी हुल्लडबाजी करत अचानकपणे गोंधळ त्या ठिकाणी घडला। पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या त्या देखील फोडल्याचं आपल्याला समजतंय। सध्याही तिथं अजूनही तणावाची परिस्थिती आहे। 20 तारखेला आपल्याला माहिती आहे की लाठीमार झालेला होता आणि त्यानंतर सगळ्या म्हणजे पोलिसांच्या विरोधात किंवा सुरक्षा व्यवस्थेच्या विरोधात मोठी लाट निर्माण झालेली होती आणि त्यानंतर पूर्ण शांततेत वातावरण सुरू होतं। मात्र आता संसद मार्ग परिसर त्याचबरोबर टॉल्स्टॉय रोड या भागामध्ये काही विद्यार्थ्यांनी आंदोलकांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला ही घटना घडलेली आहे। पोलिसांच्या गाडीवर देखील केल्याचं समजते। सध्या जमावाला पोलिसांनी पांगवलेला आहे, त्यासाठी सौम्य लाठीमार देखील केला आहे आणि अजूनही त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती मिळते। हो संदीप, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे का? त्याबद्दल नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, काय ताब्यात कुणाला घेतलेलं नाही पोलिसांनी, मात्र लाठीमार करून जमावाला पांगवण्याचं काम पोलिसांनी पहिल्यांदा केलं। खरं तर तसं बघायला गेलं तर जंतर मंतरच्या चारही बाजूला मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संसद मार्ग आणि टॉल्स्टॉय रोड या भागात मात्र विद्यार्थ्यांची किंवा आंदोलकांची कायम येत असते आणि त्याच भागामध्ये कायम जो गोंधळ असतो तो पाहायला मिळतो। त्याच भागामध्ये हे सगळा हिंसाचार जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे ताब्यात कुणाला घेतलेलं नाही, मात्र काही जणांवर लाठीमार जो तो केलेला आहे। सध्या त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती बघायला मिळते। हो संदीप, आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण शांततेमध्ये खरं तर हे आंदोलन सुरू होतं, त्यानंतर हा गोंधळ उडाला। नेमकं काय म्हणणं आहे सध्या आंदोलकांचं? नाही, काही ठिकाणी असं होतं की कशामधूनही वाद निर्माण होतात, त्याला काही कारण नसतं। आंदोलकांमध्ये कधी कधी त्यांच्यातही वाद होतात, त्याचबरोबर पोलिसांबरोबर देखील वाद होतात। ह्या वादाचं कारण आपल्याला समजू शकलेलं नाही। यापूर्वी बघायला गेलं तर एक जमाव जो आहे तो संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत होता 20 तारखेच्या घटनेला आणि त्यामुळे त्यावेळेला लाठीमार करण्यात आलेला होता। आताही कदाचित त्या कॅनॉट प्लेस आहे, त्याचबरोबर संसद मार्ग परिसर जो आहे तो सगळा आहे, त्या भागामध्ये देखील काही जे आंदोलक आहेत ते जायचा प्रयत्न करत होते अशी माहिती समजते। त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी हा सौम्य लाठीमार केलेला आहे। प्रामुख्याने जंतर मंतरचा जो परिसर आहे त्या परिसरातून बाहेर आंदोलक विद्यार्थी जाऊ नयेत याची काळजी खरं तर सुरक्षा व्यवस्थेकडून घेतली जाते आणि त्यानुसार त्यांना त्याच भागामध्ये आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र काही आंदोलक हे इतर ठिकाणी जायचा प्रयत्न करतात, त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असतात। मात्र आता जी काही वेळापूर्वी जी हिंसक घटना घडली त्यामध्ये अश्रुधुराच्या जवळपास 4 ते 5 नळकांड्या पोलिसांनी फोडल्याचं आपल्याला समजतंय। आणि संदीप, या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।